जरा प्रामाणिकपणे उत्तर द्या. मोबाईल नसता तर अभ्यास चांगला झाला असता का? नसता ना? कारण मोबाईल ही समस्या नाही, तुमची सवय ही समस्या आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. टॉपरकडे आहे, फेल होणाऱ्याकडे पण आहे. मग प्रश्न हा आहे, मोबाईल असूनही काही विद्यार्थी टॉपर कसे होतात? कारण ते एक गोष्ट समजून घेतात, जी बहुतेक लोक कधीच समजत नाहीत. टॉपर लोक मोबाईल बंद करत नाहीत, ते स्वतःचं भविष्य ऑन करतात. सामान्य विद्यार्थी म्हणतो, आज मूड नाही, रील्स बघूया. टॉपर विद्यार्थी म्हणतो, आज अभ्यास नाही केला तर उद्या आयुष्य मला झोडपेल. फरक लक्षात आला? थोडा विचार करा. एक दिवसात 2-3 तास मोबाईलवर जातात. 30 रील, 10 स्टेटस, 5 शॉर्ट व्हिडिओ. पण शेवटी रात्री एकच प्रश्न राहतो, आज मी स्वतःसाठी काय केलं? आणि इथेच 90% विद्यार्थी हरतात. टॉपर लोक मोबाईलला जागा देतात, पण अभ्यासाची जागा काढून घेत नाहीत. ते अभ्यासाला बसण्याआधीच ठरवतात, आता 30 मिनिटे माझं आयुष्य ठरवणार आहे. त्या 30 मिनिटात मोबाईल सायलेंट असतो, नोटिफिकेशन बंद असतात आणि मोबाईल डोळ्यापासून दूर असतो. कारण त्यांना माहिती असतं, एक मेसेज 10 मिनिटांचा फोकस खराब, एक कॉल पुन्हा सुरुवात. आता जरा कठोर बोलतो, पण ऐका. मोबाईल तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत नाही, तुमचं ध्येय कमजोर आहे. हो, जर तुमचं ध्येय जळजळीत असतं ना, तर 100 नोटिफिकेशन पण तुम्हाला हलवू शकले नसते. टॉपर लोकांना मोटिवेशन लागत नाही. त्यांना आठवतं आई वडिलांचं स्वप्न, घरची परिस्थिती आणि स्वतःची किंमत. टॉपर विद्यार्थी मोबाईलचा वापर कसा करतात? ते रील्स पाहत नाहीत, ते स्टेटस स्क्रोल करत नाहीत. ते मोबाईल वापरतात लेक्चरसाठी, नोट्ससाठी, डाऊट क्लिअर करण्यासाठी. आणि काम झालं की मोबाईल बाजूला. कारण त्यांना माहिती असतं, मोबाईल हे साधन आहे, साहेब नाही. टॉपर लोक फार मोठे नियम पाळत नाहीत, ते एकच नियम पाळतात. 25 मिनिटे अभ्यास, 5 मिनिटं ब्रेक. पण त्या 25 मिनिटात मोबाईल नाही, व्हॉट्सअप नाही, नोटिफिकेशन नाही. फक्त पुस्तक, वही, मेंदू. आणि हा नियम दिवसातून 5 वेळा. पाळला तर 2 तासाचा अभ्यास खरा अभ्यास होतो. सामान्य विद्यार्थी मोबाईल पाहतो, टॉपर विद्यार्थी भविष्य पाहतो. आज मजा करणं सोपं आहे, आज डिसिप्लिन पाळणं अवघड आहे. पण लक्षात ठेवा, आज जे अवघड आहे तेच उद्या तुम्हाला पुढे नेईल. टॉपर लोक आज त्रास सहन करतात, म्हणून उद्या त्यांचं नाव घेतलं जातं. स्वतःला हा प्रश्न विचारा, आज जर तुम्ही असाच मोबाईल वापरत राहिलात तर 5 वर्षांनी तुम्ही कुठे असाल? कोणत्या नोकरीत, कोणाच्या खाली काम करत? आणि जर आज थोडा कंट्रोल ठेवला तर आत्मविश्वास, ओळख, स्वाभिमान सगळं बदलू शकतं. मोबाईलला दोष देणं सोपं आहे, पण स्वतःला बदलणं कठीण आहे. टॉपर लोक सोपं निवडत नाहीत, ते योग्य निवडतात. आज जर तुम्ही ठरवलं मी मोबाईल वापरेन पण मोबाईल मला वापरणार नाही, तर समजा तुमचा प्रवास सुरू झाला आहे. फोकस असलेला विद्यार्थी कधीच हरत नाही, आणि जो मोबाईलवर जिंकतो तो आयुष्यात हरत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.